माय चॅनल. मी आता संध्याकाळचा मेनू तुम्हाला दाखवते गटारीसाठी. आपण दुपारी तर बघितला दुपारचा मेनू कोंबडी वडे. आणि आता संध्याकाळी मी बनवते बिर्याणी. तर बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागतं हे तुम्हाला दाखवते. मी घेतलं आहे चिकन आधी आपण मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यामध्ये मी टाकते आलं लसूण पेस्ट थोडीशी, 1 चमचावर. त्यानंतर टाकते मी हळद, अर्धा चमचा. घरगुती तिखट मसाला आपल्या चवीनुसार. आपल्याला किती तिखट हवं आहे त्यावर डिपेंड आहे. त्यात काश्मीरी चिली पावडर. नंतर मी टाकते सुहानाचा बिर्याणी मसाला. तर एका पाकिटात 2 बिर्याणी होते. त्यात टाकते मी दही. मीठ टाकते. मीठ आपण ग्रेव्ही बनवताना पण टाकतो, त्याच्यामुळे थोडंसंच टाकतो. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्सचर असं झालं, त्याला आता मिक्स करून घेते. ठेवलंय. आता करूया आपण ग्रेव्हीची तयारी. हे ठेवले तापायला. त्याच्यामध्ये मी टाकते 2 चमचे तेल, 2 पळी. हे 4 कांदे मी कापून ठेवले ते आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तळून घ्यायचं. जेव्हा आपण लेअरिंग करू बिर्याणीसाठी त्याच्यासाठी, आणि ह्याच्यातला थोडा कांदा ग्रेव्हीसाठी वापरते मी. असे मी 4 कांदे कापून घेतले, एकदम असे स्लाइस करून घेतले. एवढा कांदा मी फ्रायसाठी ठेवला. जेमते मला वाटतं 2 कांदे असते ते. चांगले गोल्डन ब्राऊन करून घेऊ आपण. कांदा मी एवढा घेतलेला. आता ह्याला चांगला आपण जोपर्यंत मीडियम गोल्डन होत ना तोपर्यंत आपण सोते करायचं. चांगला नरम झाला पाहिजे कांदा यामध्ये. थोडं गोल्डन होत आला तुम्ही पाहू शकता. यामध्ये मी टाकते लसूण पेस्ट थोडीशी. ते पण आपण परतून घेऊ. तर ह्याच्यामध्ये टाकते मी 2 टमाटरचं मी ग्राइंड करून घेतलं. 2 मोठे टमाटर ग्राइंड करून घेतले. गॅस स्लो करून घेतो आता. आपण ह्याच्यामध्ये टाकूया
थोडीशी हळद, तर आपण मॅरिनेशनमध्ये पण टाकलं आहे. थोडासा लाल मसाला, काश्मीरी पावडर, वरतून घेऊ आपण चांगला मसाला म्हणजे ग्रेव्हीसाठी बनवला. ते आपण मॅरिनेशन करून ठेवलं चिकन ते टाकायचं. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेते मी. परत हलवूया. त्याच्यामध्ये टाका थोडंसं मीठ. मॅरिनेट करता थोडं टाकलं होतं, त्याच्यामुळे आता एकदम थोडंसं टाकलं. नंतर आपल्याला चवीनुसार टाकता येईल. चांगलं असं मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही. आता ह्याला मी 10-15 मिनटं आता शिजवून घेते आपल्या चिकनच्या ग्रेव्हीसाठी, म्हणजे बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी. आणि ठेवलं मी तापवायला. बिर्याणीचे तांदूळ आपण बॉईल करून घेऊया. आधी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आता याच्यामध्ये आपण बॉईल करूया. त्यासाठी मी पाणी तापत ठेवलं. त्याच्यात मी टाकते आता थोडंसं मीठ. आपल्या तांदळाच्या अंदाजानुसार आपल्याला टाकायचं. त्याच्यात मी टाकते आता हे खडे मसाले. 3 तेजपत्ता, दालचिनी, 2 लवंग, 4 काळी मिरी आणि थोडंसं जिरं. टाकूया अर्धा चमचाभर तेल, जेणेकरून भात तिखट नाही होणार, मोकळा मोकळा राहील. एवढं पाणी घेतलं. त्यात मी टाकते तांदूळ. थोडंसं पाणी गरम झालं की तांदूळ टाकून, कारण बॉईल झाले की तांदूळ टाकताना पाणी उडतं हातावरती, मग चटका लागतो आपल्याला. तांदूळ माझे टाकून जाते. टाकूया अर्धा चमचाभर तेल, जेणेकरून भात तिखट नाही होणार, मोकळा मोकळा राहील. एवढं पाणी घेतलं. त्यात मी टाकते तांदूळ. थोडंसं पाणी गरम झालं की तांदूळ टाकून, कारण बॉईल झाले की तांदूळ टाकताना पाणी उडतं हातावरती, मग चटका लागतो आपल्याला. तांदूळ माझे टाकून जाते. भात बॉईल होईपर्यंत आपण कांदा तळून घेऊया. ठेवलं कापायला. कांदा फ्राय करायला लावला. कांदा असं कुरकुरीत झाला पाहिजे. ॲक्च्युली ही रेसिपी मला मी पुण्याला होती, धानोरीला राहायला रेंटने. तेव्हा माझ्या खाली राहायच्या माझ्या ओनर, त्यांनी मला ही रेसिपी शिकवली बिर्याणीची. तेव्हापासून मी बिर्याणी बनवायला शिकले.
थँक्यू टू सुनीता वहिनी. कांदा मस्त गोल्डन फ्राय झाला पाहिजे, जेणेकरून क्रिस्पीनेस आला पाहिजे कांद्यामध्ये. कांदा चांगला गोल्डन झाला. गॅस मी बंद करून घेते. आता मी याला कांद्याला काढून घेते डिशमध्ये. तेल चांगलं नितळून घे. त्याला काय काय लोक बरिस्ता पण म्हणतात, ज्याला आपण कांदा फ्राय करतो. शिजेपर्यंत आणि ग्रेव्ही शिजेपर्यंत कोशिंबीरची तयारी करायला पाहिजे, म्हणजे नंतर घाई गडबड होणार नाही माझी. त्याच्यासाठी घेतलं मी एक कांदा, एक काकडी आणि हा टमाटर एक. कोशिंबीरचं रेडी करून झालं. आता मी फ्रीजमध्ये ठेवते. भात चांगला बॉईल झाला. भात आता त्याच्यात काढून घ्यायचा. भात बिर्याणीचा तांदूळ पाणी नितळून घेते आणि डिशमध्ये घालते. वाढीत काढायचं ना पराठीमध्ये. परत मला वाटलं तुम्हाला पीठ भिजायला मी मला पराठीत जाऊ दे. आता पण कमीच केलं. वडे पण करायचे. बोलली आशिष बोलला आता हे करायला शुक्रवार. आपली मॅरिनेशन ग्रेव्ही चांगली शिजली. तांदूळ आपण जो बॉईल करून घेतला होता तो आता आपण लेअरिंगला सुरुवात करूया. त्यातली मी ग्रेव्ही थोडी काढून घेते लेअरिंगसाठी, कारण मला कढईमध्येच बिर्याणी लेअर करायची. हे चिकन मी एवढं ग्रेव्ही खाली ठेवलं. हे काढून घेतलेलं चिकन, आपला भात आणि फ्राय ऑनियन आणि कोथिंबीर. बिर्याणीचा फायनल लुक आहे. आता मी ही बिर्याणी थोडी गरम करायला तवा ठेवणार गॅसवरती. मग त्याच्यावरती ही कढई ठेवणार 10 मिनटं, जेणेकरून आपण कढईच्या आतमध्ये बिर्याणी आहे त्याला चांगला फ्लेवर येतो. बिर्याणी आपली रेडी आहे खाण्यासाठी. आता बघूया आशिष आलं ते आशिषचं रिॲक्शन. आता मी आशिषला जेवण वाढलं. आता आशिषची रिॲक्शन बघूया काय आहे. हां खाऊन टेस्ट कर. खास तुझ्यासाठी स्पेशल बिर्याणी करून. छान आहे नक्की. ओके छान आहे. कसं बाबू? ओके थँक्यू.